हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कोसेल अँड लेविस अप्रोच पाहिला होता. त्याच्यानंतर आपण लेविस डॉट स्ट्रक्चर फाइंड आउट करण्यासाठी ज्या काय स्टेप्स असतील त्या लेविस डॉट स्ट्रक्चरच्या स्टेप्स आपण पाहिल्या होत्या आणि त्याचे काय एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता आपण नेक्स्ट पाहणार आहे. पहा, covalent bond. How covalent bond is formed? Now next, covalent bond is formed by equal contribution and mutual sharing of electrons between two atoms to complete their electronic configuration. This bonds is formed when two atoms share their electrons, means there is a mutual sharing of electron between these two atoms to form a molecules, and their electronic configuration is completed. This bonds is called a covalent bond. When the electrons are shared between two atoms, the bond form is called covalent bond. For example, H2 C2H6 H2O CO2 Cl2 N2 C2H2 etc. are the examples of the formations of covalent bond. For example, hydrogen containing one electrons and the H2 molecules, they share one electron to each and the formations of H2 molecules. H2 molecule is formed by sharing of one electron each. एक इलेक्ट्रॉन शेअर केला की त्याच्यामध्ये काय होतो, बॉन्ड तयार होतो आणि तो बॉन्ड जो असेल, दिस बॉन्ड्स इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज द कोव्हॅलंट बॉन्ड. लँगमेयर in 1919 retain the Lewis postulates by abounding idea of stationary cubical arrangement of octet and by introducing the term covalent bond. हा जो काही बॉन्ड्स असेल हा इन 1919मध्ये या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि या ठिकाणी जे काय त्याची अरेंजमेंट्स असेल ती ऑक्टेटमधली अरेंजमेंट आहे बाय इंट्रोड्युसिंग द टर्म कोव्हॅलंट बॉन्ड. मग ती जी काही अरेंजमेंट असतील त्या अरेंजमेंटनुसार त्याने काय केलं की हा जो काही बॉन्ड्स असेल, हाऊ दिस बॉन्ड्स इज फॉर्म. नाव लुक ॲट द एक्झाम्पल. द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ क्लोरीन इज 287 and now this 288 they share one electrons with each and the formations of a octet त्याचं complete झाले. Both chlorine atom attain argon configuration. No metal involved in a covalent bond formations. Covalent bond, single bond, a double bond and triple bonds. Single bond, when two atoms share one electron pair, they are said to be joined by a single covalent bond. है की नाही, दोन ॲटम्स असतील, त्या दोन ॲटम्समध्ये एक पेअर असेल तर एक पेअर पासून आपल्याला सिंगल बॉन्ड पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल H2O CH4 अँड NH3, याच्यामध्ये जो काही बॉन्ड्स असेल तो बॉन्ड्स कसा आहे आपला, सिंगल बॉन्ड्स आहे. डबल बॉन्ड, when two atoms share two pair of electron, the covalent bond formed between them is called a double bond. दोन इलेक्ट्रॉनचे पेअर त्या ठिकाणी शेअर केलेला आहे. एक पेअर असेल तर वन बॉन्ड असेल, टू पेअर therefore there is a two bond, means there is a double bond between these two atoms. For example, CO2, पहा आता दोन पेअर त्या ठिकाणी शेअर केलेले आहे, म्हणजे या ठिकाणी याचं जे काही एक्झाम्पल्स असेल तर ते डबल बॉन्डचे एक्झाम्पल्स असेल. C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CO2. C2H4 मध्ये पहा कशा प्रकारे आपण पाहू शकतो, कार्बन कार्बन आहे, याच्यामध्ये दोन पेअर शेअर केलेले आहेत, डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत. ट्रिपल बॉन्ड, when combining atoms share three electrons pair, a triple bond is formed. तीन इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले की त्या ठिकाणी काय होतंय, ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होते. फॉर एक्झाम्पल N2 N ट्रिपल बॉन्ड N, C2H2 CH डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड CH.
MCQs क्वेश्चन्स पहा आता याच्यावरती. विच अमॉंग द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज अ डबल कोव्हॅलंट बॉन्ड? कोणत्या मॉलिक्यूलला डबल कोव्हॅलंट बॉन्ड असेल? H2, O2, N2 अँड F2. तर या ठिकाणी ऑक्सिजन्स असेल तर ऑक्सिजन्समध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? डबल बॉन्ड पाहायला मिळतं. अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म इन बिटवीन ॲटम्स ऑफ मेटल, नॉन मेटल, metals and non-metals, none of this. This bond always found in a non-metals. Single, double, triple bond are formed by the sharing of dot 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 respectively. 1 2 3 electrons, 2 4 4 electron pair, 1 2 3 electrons pair and 2 4 6 electrons pair. इलेक्ट्रॉन पेअर दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला. नाउ नेक्स्ट, विच टाइप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट इन N2 मॉलिक्यूल? N2 मॉलिक्यूलमध्ये कोणता बॉन्ड असतो? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं की N2 मॉलिक्यूलमध्ये ट्रिपल बॉन्ड पाहायला मिळतो आपल्याला. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. नेक्स्ट क्वेश्चन पॉइंट आहे आपला लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल काय सांगतो आपल्याला की ॲटम शेअर लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन्स until इट्स contain 8 electrons in its outermost valence shell. They called octet rule. Now limitations of octet rule. एक्सेप्शन्स आहेत. द इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ द सेंट्रल ॲटम. इनकम्प्लीट आहे म्हणजे 8पेक्षा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असणार आहेत. इन सम कंपाऊंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सराउंडिंग द सेंट्रल ॲटम इज लेस दॅन 8. म्हणजे सेंट्रल ॲटम असेल त्या सेंट्रल ॲटममध्ये 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील. दिस इज एस्पेशली द केस विथ एलिमेंट्स हॅव्हिंग लेस दॅन 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ज्याच्यामध्ये 4पेक्षा कमी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल LiCl, BeH2 अँड BCl3. LiCl, lithium, beryllium and boron have 1, 2 and 3 valence electron only. Some other such compound are AlCl3 and BF3. कशा प्रकारे त्याच्यामध्ये जो काही ऑक्टेट असेल त्याचं ऑक्टेट काय होतं त्याचं पूर्ण होत नाही. 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. नेक्स्ट आहे ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. द मॉलिक्युल्स विथ अन ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लाईक नायट्रिक ऑक्साइड NO अँड नायट्रोजन डायऑक्साइड. द ऑक्टेट रूल इज नॉट सॅटिस्फाईड फॉर ऑल द ॲटम्स. म्हणजे काय होतंय की त्या ठिकाणी सगळ्या मॉलिक्युल्ससाठी ऑक्टेट रूल फॉलो होईल असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल NO 3 4 5 6 7 NO मॉलिक्यूल ऑड इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे त्याचं तिसरं लिमिटेशन द एक्सपांडेड ऑक्टेट ऑर एक्सिडेड ऑक्टेट. एलिमेंट फ्रॉम 4th period of the periodic table have apart from NS and NP electrons there are n-1 d orbital in case of d block and nd orbitals in case of p block elements available for bonding. चौथ्या पिरियड नंतर बाकी जे इलिमेंट्स असतील याच्यामध्ये काय असतं की जे काही इलिमेंट्स आहे याच्यामध्ये S आणि P ऑर्बिटल आहे किंवा काहीमध्ये D ऑर्बिटल आहे. तर हे D ऑर्बिटल बॉन्डिंगसाठी आपल्याला अवेलेबल असतं. आणि याच्यामध्ये काय होतं की जो काही सेंट्रल मेटल असेल तर सेंट्रल ॲटम्स असेल किंवा मेटल्स असतील याच्यामध्ये काय होतं की 8 इलेक्ट्रॉनपेक्षा त्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. इन सम कंपाऊंड द सेंट्रल ॲटम हॅज मोर दॅन ऑक्टेट. दिस इज टर्म ॲज एक्सपांडेड ऑक्टेट. मग यालाच काय म्हणतो आपण एक्सपांडेड ऑक्टेट म्हणतो. सम मॉलिक्युल्स विथ एक्सिडेड ऑक्टेट फॉर एक्झाम्पल SF612 PCl5चे किती इलेक्ट्रॉन्स असतील 10 असतील. IF7 14 XeF2 10 XeF4 12 XeF6
14 and XeO4 16 electrons are there. पहा फॉस्फरसचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये पहा आता कशा प्रकारे आहे, सेंट्रली जो मेटल्स असेल याच्यामध्ये काय झालेलं आहे, 5 बॉन्ड तयार झालेले आहेत. 5 बॉन्ड आहे म्हणजे 5 इलेक्ट्रॉनचे पेअर आहे, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहे. 10 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे कसं या ठिकाणी मग हे एक्सपांडेड ऑक्टेट आहे. 12 इलेक्ट्रॉन अराउंड द सल्फर ॲटम्स. पहा सल्फरचं दिलेले आहे आपल्याला या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 12 इलेक्ट्रॉन याच्या अराउंड्स आहेत. पहा 6 बॉन्ड आहे म्हणजे एका बॉन्डसाठी 2 इलेक्ट्रॉन, टोटल 12 इलेक्ट्रॉन्स अराउंड द सल्फर ॲटम्स. किंवा मग सल्फर ॲटमचं दुसरं स्ट्रक्चर पाहिलं आपण तर पहा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 12 इलेक्ट्रॉन्स अराउंड सल्फर ॲटम. नेक्स्ट पॉइंट इज अ फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज पहा काय म्हणते, द फॉर्मल चार्ज ऑफ एन ॲटम in polyatomic molecule or ion may be defined as the difference between the number of valence electron of that atom. पहा कशाचा डिफरन्स आहे, number of valence electron of that atom in an isolated or free state and number of electron assigned टू दॅट ॲटम इन द लेविस स्ट्रक्चर. म्हणजे डिफरन्स आहे कशाचा, त्याच्याकडे असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि लेविस स्ट्रक्चरमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स याचा काय आहे, हा डिफरन्स आहे. पहा कशा प्रकारे फॉर्म्युला काय वापरतो आपण त्याचा, फॉर्मल चार्ज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द फ्री ॲटम मायनस total number of non-bonding electrons, total number of non-bonding electrons, that is the lone pair electrons, and minus 1/2 total number of bond pair electrons. काय फॉर्म्युला आहे आपला, टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन फ्री ॲटम. तर ॲटममध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग मायनस 1/2 टोटल नंबर ऑफ बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स. आता याच्यावरून एक्झाम्पल्स घेऊया आपण. पहा एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मल चार्ज. एक्झाम्पल ऑफ ओझोन मॉलिक्यूल. ओझोन मॉलिक्यूलचं एक्झाम्पल घेऊया. मग याच्यामध्ये पहा लेविस स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे आपल्याला, 1 2 3 3 ऑक्सिजन्स आहेत याच्यामध्ये. फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन 1 ऑक्सिजनवरती किती चार्ज दिलेलं आहे पहा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले, 6 झाले बरोबर, ऑक्सिजनचे 6 आहे. आता या ठिकाणी बॉन्डिंगमध्ये किंवा नॉन बॉन्डिंगमध्ये किती आहेत आपले, टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंगमध्ये किती आहे याच्यावरती 4 आहेत बरोबर. पहा 4 डॉट आहे त्याच्यामध्ये, मायनस 1/2 आणि बॉन्डिंगमध्ये किती आहे त्याच्याकडे 4 बॉन्डिंगमध्ये आहेत बरोबर. 6 - 4 - 1/2 4. हे जर फाइंड आउट केलं तर किती येतं, 0 येतं. मीन्स द फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर 1 इज अ 0. सेकंड ऑक्सिजन नंबर 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहे या ठिकाणी. आता नॉन बॉन्डिंगमध्ये किती आहे आपल्याकडे 2 आहे की नाही, एकच लोन पेअर आहे आणि मायनस 1/2. आता या ठिकाणी किती त्याच्याकडं बॉन्डिंगमध्ये आहे तर 3 बॉन्ड आहे. 3 बॉन्ड म्हणजे त्या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन्स आहे. मीन्स 6 - 2 1/2 6 3 3 and 2. Therefore this is the answer is the +1. Means the formal charge on that oxygen number 2 is a +1. Next is a oxygen number 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 नॉन बॉन्डिंगमध्ये किती आहे 6 आहे आणि बॉन्डिंगमध्ये किती आहे एकच बॉन्ड आहे. मीन्स हिअर -1 किती झालं त्याच्यावरती चार्ज -1. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे जे स्ट्रक्चर असेल या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन नंबर 1 वरती
0 फॉर्मल चार्ज आहे, ऑक्सिजन नंबर 2 वरती +1 आहे आणि ऑक्सिजन नंबर 3 वरती -1 त्या ठिकाणी चार्ज असणार आहे. नेक्स्ट आहे रेझोनन्स, लेविस स्ट्रक्चर ऑफ ओझोन. पहा याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो, कशामध्ये, या लेविस स्ट्रक्चरमध्ये. तर पहा सुरुवातीला चार्ज कसा दिलेला आहे आपल्याला, या ठिकाणी 1 नंबरचा ऑक्सिजन पहा, 2 नंबरचा पहा, 3 नंबरचा पहा आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 पहा. रेझोनेटिंग स्ट्रक्चर फर्स्ट, रेझोनेटिंग स्ट्रक्चर सेकंड किंवा कॅनॉनिकल फॉर्म्स ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हणतो. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, याचं जे काही हायब्रिड स्ट्रक्चर असेल तर ते याप्रमाणे मिळते पहा आपल्याला. रेझोनेटिंग हायब्रिड दॅट इज अ थर्ड. आणि हे जे काय वरचं स्ट्रक्चर आहे आपलं रेझोनन्स स्ट्रक्चर फर्स्ट आणि सेकंड असेल, हे अनस्टेबल आहे बिकॉज इट इज अ मोर एनर्जी. याची एनर्जी कशी आहे, मोर एनर्जी आहे. आणि जे काय थर्ड नंबरचं स्ट्रक्चर असेल आपलं, हे लेस एनर्जीचं स्ट्रक्चर आहे, देअरफॉर इट इज मोर स्टेबल. द एनर्जी इज लेस, द एनर्जी लॉस इज कॉल्ड रेझोनन्स एनर्जी. आणि ती जी काही एनर्जी लॉस्ट होते आणि त्याला म्हणतो आपण रेझोनन्स एनर्जी म्हणतो पहा. सेकंड आहे पहा CO3 कार्बोनेट आयनचं आपण काय करूया, फॉर्मल चार्ज त्या ठिकाणी पाहूया. CO3 फॉर्मल चार्ज ऑन कार्बन ॲटम. कार्बन ॲटमवरचा फॉर्मल चार्ज काढूया आपण. किती आहे त्या ठिकाणी, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कार्बनचे 4 आहे, -0. या ठिकाणी नॉन बॉन्डिंगमध्ये आहे का, नाही, -1/2. या ठिकाणी बॉन्डिंगमध्ये किती आहेत आता, 8 इलेक्ट्रॉन्स आहे, मीन्स 4 - 0 1/2 8 = 0 मीन्स फॉर्मल चार्ज ऑन कार्बन ॲटम इज अ 0. नेक्स्ट फॉर्मल चार्ज ऑन डबल बॉन्डेड ऑक्सिजन ॲटम. डबल बॉन्डेड ऑक्सिजनवर किती असेल, = ऑक्सिजनमध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, 6 आहे, मायनस. आता या ठिकाणी किती आहे नॉन बॉन्डिंगमध्ये, 4 नॉन बॉन्डिंगमध्ये आहे, -1/2. किती आहे या ठिकाणी बॉन्डिंगमध्ये, 4 आहे, मीन्स 6 - 4 -1/2 × 4 which is equal to 0. Therefore, the formal charge on oxygen, that is a double bonded oxygen, is a 0. Next, single bonded oxygen. Single bonded oxygen वरती किती चार्ज आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहे, मायनस. या ठिकाणी पहा नॉन बॉन्डिंगमध्ये दोन्ही ऑक्सिजनवरती 6 आहे आणि मायनस बॉन्डिंगमध्ये किती आहे, या ठिकाणी 2 आहे. हे जर फाइंड आउट केलं तर ते येतं -1. तिसरं स्ट्रक्चर पाहू आपण, NO2- दॅट इज अ नायट्राइट आयन. पहा असं स्ट्रक्चर मिळेल आपल्याला. फॉर्मल चार्ज ऑन नायट्रोजन ॲटम. नायट्रोजनमध्ये किती आहे, 5 इलेक्ट्रॉन त्याचे व्हॅलन्स आहे, -2. नॉन बॉन्डिंगमध्ये 2 आहेत, -1/2. बॉन्डिंगमध्ये किती आहेत, तर 6 आहेत, कारण 3 बॉन्ड आहे. हे जर फाइंड आउट केलं तर किती येतं आपल्याला, 0 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट फॉर्मल चार्ज ऑन डबल बॉन्डेड ऑक्सिजन. ऑक्सिजनला किती व्हॅलन्स आहे, 6 आहे, मायनस. नॉन बॉन्डिंगमध्ये 4 आहे, -1/2. आणि बॉन्डिंगमध्ये किती आहे, 4 आहे, मीन्स हिअर 0 इज द आन्सर. नाव सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन ॲटम. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 मायनस, नॉन बॉन्डिंगमध्ये 6 आहे, 1/2. आणि बॉन्डिंगमध्ये किती आहे, 2 आहे. हे फाइंड आउट केलं तर किती मिळालं आपल्याला, -1 इज द फॉर्मल चार्ज ऑन दॅट oxygen. Now question number 1, number of valence electron on P in PF5 molecule. PF5 मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्यामध्ये, 5 10 8 15. तर या ठिकाणी काय होतं, 5 बॉन्ड तयार होतात आणि 5 बॉन्ड आहेत म्हणजे त्या ठिकाणी 5 बॉन्ड पेयर्स आहेत, इलेक्ट्रॉनच्या पेयर्स असतील म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असतील आपली. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन सल्फर इन H2SO4 मॉलिक्यूल. H2SO4 मॉलिक्यूलमध्ये किती असतात,
6 असतील, 16 असतील, 10 असतील किंवा 12 असतील, तर त्या ठिकाणी 12 मॉलिक्यूल असतात. कारण त्या ठिकाणी बॉन्ड तयार होत असताना काय होतात, 4 बॉन्ड ऑक्सिजनसोबत तयार होतात आणि 2 बॉन्ड या ठिकाणी हायड्रोजनसोबत तयार होतात. म्हणजे या ठिकाणी 12 इलेक्ट्रॉन्स असतील. थर्ड, फॉर्मल चार्ज ऑन नायट्रोजन ॲटम इन NO2 मायनस, दॅट इज नायट्राइट आयन. किती चार्ज आहे नायट्रोजन ॲटमवरती? +1, -1, 0 and -3. तर आत्ताच पाहिलं आपण स्ट्रक्चर त्याचं. NO2 मायनस नायट्रेट आयनचं किती आहे चार्ज त्याच्यावरती? 0 आहे. द फॉर्मल चार्ज ऑन नायट्रोजन इन NH4 प्लस आयन +1, -1, 0 and -3. The correct answer is a +1. किती चार्ज आहे त्याच्यावरती? +1 चार्ज आहे. नेक्स्ट बॉन्ड आहे आपला टाईप आयोनिक बॉन्ड आहे. Bond formed by complete transfer of one or more electrons from one atom to another is called ionic or electrovalent bond. How this bond form? There is a complete transfer of one or more electron from one atom to another atom. Means there is a formations of positively charged cation and negatively charged anions, and the formations of bond take place. For example, NaF, NaCl, CaCl2, MgO, CaS, Na2S. Now look at these formations of NaF molecule. There is a transfer of electrons. Look at this. One electron is transferred from sodium to fluoride, and there is a formations of cations and anions, and these cations and anions combine. Sodium loses its outermost 1 electrons and fluorine gains 1 electron to attain stable electronic, that is octet configurations, and the formations of ionic bond. For example, NaCl. 1 electron is transferred from Na to Cl, and there is a Na plus and Cl minus, CaCl2, Cl lost 2 electron and they gain by 2 chlorine atom, then formations of Ca2 plus and Cl minus. Ionic bond formations. Formation of ionic compound would primarily depends upon how this ionic bond is formed and what is the effect of that bond formation, and this bond formation is depends on following factors: the age of formations of positive and negative for respective neutrals atom. म्हणजे न्यूट्रल ॲटम पासून तुम्हाला कॅटायन्स आणि ॲनायन्स त्या ठिकाणी फॉर्म झाले पाहिजे, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तयार झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मेटल्स आहे, मेटल काय करतो या ठिकाणी इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो. आयोनायझेशन एन्थल्पी, तर त्याला काय असली पाहिजे? आयोनायझेशन एन्थल्पी आहे ती काय असली पाहिजे? कमीत कमी असली पाहिजे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थल्पी. मेटल काय करतो? नॉन मेटल आहे, नॉन मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्या ठिकाणी त्याचा ॲनायन्स तयार होतो आणि मग हे ॲनायन्स आणि कॅटायन कंबाईन होतात. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड आर फेवर्ड बिटवीन मेटल्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, लोवेस्ट आयोनायझेशन एन्थल्पी, अँड नॉन मेटल ऑफ ग्रुप 16 अँड 17, हायेस्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थल्पी. कधी फॉर्म होऊ शकतो? जर त्याची आयोनायझेशन एन्थल्पी कमी असेल, कशाची? मेटलची, आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे त्याची काय असली पाहिजे? इलेक्ट्रॉन गेन एन्थल्पी कशी असली पाहिजे? त्याची मॅक्झिमम असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे? दोघांनाही गरज पाहिजे. एकानं त्याला दिलं आहे की नाही, तर दुसऱ्यानं ते पटकन घेतलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोघांना सुद्धा त्याची गरज असली पाहिजे. देयर इज अ नीड. नाव नेक्स्ट, the electron gain process may be exothermic or endothermic. The ionization enthalpy on the other hand is always endothermic. मग ती जी काही एन्थल्पी असेल ती कशी असली पाहिजे? इलेक्ट्रॉन गेन एन्थल्पी एकतर एक्झोथर्मिक असली पाहिजे किंवा एंडोथर्मिक असली पाहिजे. पण आयोनायझेशन एन्थल्पी कशी असते? नेहमी एंडोथर्मिक असते, कारण बाहेरून हीट त्याला आपण प्रोव्हाइड करत असतो.
Ionic bond will be formed more easily between elements with low ionization enthalpy and element with high negative value of electron gain enthalpy. कोणामध्ये बॉन्ड फॉर्म होतो की ज्याची इलेक्ट्रॉनची जी काही गेन एन्थॅल्पी असेल ती कसली पाहिजे, हायली निगेटिव्ह असली पाहिजे, आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी काय पाहिजे, त्याची लो आयोनायझेशन एन्थॅल्पी असली पाहिजे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, तर त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असला पाहिजे. सिन्स अ कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन्स ऑफ आयोनिक बॉन्ड. The electronegativity difference between the atoms forming the bond must be appreciably high. त्या दोघांमध्ये काय असला पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हाय असला पाहिजे. म्हणजे एक काय असेल आपला पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपचा असेल म्हणजे मेटल असेल, आणि तो दुसरा जो काय असेल आपला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार तो कसा असेल आपला नॉन मेटल असेल, आणि तो 16 किंवा 17व्या ग्रुप्समधला असेल. लॅटिस एन्थॅल्पी, आता हे लॅटिस एन्थॅल्पी काय आहे, तर हे आयोनिक बॉन्डवरती डिपेंड्स आहे. आपण पाहूया पहा. हायर लॅटिस एन्थॅल्पी लीड्स टू अ ग्रेटर स्टॅबिलिटी टू आयोनिक कंपाऊंड. म्हणजे जेवढी हाय व्हॅल्यू असेल कशाची, लॅटिस एन्थॅल्पीची, तेवढं आपलं आयोनिक कंपाऊंड कसं असेल, स्टेबल असेल. पहा, लॅटिस एन्थॅल्पी इज अ डायरेक्ट मेजर ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स इन अँड आयोनिक सॉलिड. काय आहे, तर हे मोजण्याचं साधन आहे. काय मोजायचं साधन आहे, द स्ट्रेंथ ऑर द अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स इन अन आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडमध्ये किती अट्रॅक्शन असेल हे आपण लॅटिस एन्थॅल्पीवरून सांगू शकतो. पहा, लॅटिस एन्थॅल्पी, फॉर एक्झाम्पल लॅटिस एन्थॅल्पी ऑफ NaCl इज -788 किलोजूल पर mole. For example, this structure Cl minus is an anion, they accept electron and their shape is large, and the sodium Na plus lost electron, therefore its size is small, and there is a formations of lattice structure of NaCl. Properties of ionic compound. Ionic compound always exist in a solid state. They form a crystal structure. Ions arrange in a regular pattern. ते आयन कसे होतात, रेग्युलर पॅटर्नमध्ये अरेंज होतात. आपण पहा या ठिकाणी आता NaClचं स्ट्रक्चर पाहिलं. पहा याच्यामध्ये काय होतं आहे की हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय होतं आहे, याची जी काय अरेंजमेंट्स असेल ती कशी अगदी रेग्युलर आहे. म्हणजे Na पोझिशन फिक्स आहे, Clची पोझिशन फिक्स आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे काही स्ट्रक्चर मिळेल ते कसं आहे, आपल्याला रेग्युलर स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. याला काय असतो, हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो. कारण याच्यामध्ये काही कॅटायन तयार होतो आणि ॲनायन तयार होतो. याच्यामध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढं मॅक्झिमम, देन वी रिक्वायर अ मोर अँड मोर अमाऊंट ऑफ एनर्जी टू ब्रेक दॅट बॉन्ड. तो जो काही बॉन्ड्स फॉर्म असेल तो बॉन्ड आपल्याला ब्रेक करावा लागेल, आणि तो बॉन्ड ब्रेक करत असेल तर आपल्याकडे एनर्जी कशी पाहिजे, मॅक्झिमम्स पाहिजे. देअरफॉर दे हॅव अ हाय मेल्टिंग अँड हाय बॉइलिंग पॉईंट्स. दे आर सोल्युबल इन पोलर सॉल्वंट, नॉट सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट. पहा एक रूल आहे, लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजे आता NaCl आहे सपोज एक्झाम्पलमध्ये घेतला आपण, तर दीज आर द पोलर कंपाऊंड आहे. NaCl सुद्धा कसं आहे, पोलर आहे. देर इज अ फॉर्मेशन्स ऑफ टू पोल्स, दॅट इज Na प्लस अँड Cl मायनस, and they are dissolved in a polar solvent. Polar solvent also forms a two pole, and there is a separations of charge between these two, and there is a solubility of substance is increases in a polar solvent, and in a non-polar solvent there is no separation of charges, and therefore the are not soluble in a non-polar solvent. They are a good conductor of electricity in molten and aqueous solutions. They are exist in a solid state. म्हणजे सॉलिडमध्ये एक्झिस्ट आहेत, म्हणजे सॉलिडमध्ये असताना ते कंडक्ट करतील इलेक्ट्रिसिटी. दिस इज नॉट अ पॉसिबल. बट व्हेन दे आर इन अ मॉल्टन अँड ॲक्वियस सोल्युशन दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आयोनिक रिॲक्शन्स आर फास्ट. आता पहा याच्या रिॲक्शन्स ज्या असतील त्या काय होतात, फास्ट ते होतात. का, बिकॉज दे आर अ पोलर इन नेचर. कसे आहेत ते, पोलर इन नेचर आहेत. म्हणजे त्याच्या रिॲक्शन काय होतात, फास्ट होतात. पहा, डज नॉट एक्झिबिट आयसोमेरिझम. त्याच्यामध्ये आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. पहा आपल्याला
Conceptual questions. Number 1. Why NaCl is a bad conductor of electricity in the solid state? NaCl is the bad conductor in a solid state but good conductor in a molten or aqueous state. Explain. In the solid state, Na plus and Cl minus are not free. ते जे काय नसतात ते फ्री नसतात पहा. Second, why AgNO3 gives a white precipitate with NaCl solution but not with CCl4? AgNO3 चा काय मिळतो आपल्याला व्हाईट प्रिसिपिटेट मिळतो कशाबरोबर NaCl बरोबर but not with CCl4. Solutions. NaCl is an ionic compound due to ionization in polar solvent water. Cl minus ion of NaCl combine with Ag plus of AgNO3 to form a white precipitate of AgCl. या ठिकाणी काय आहे हे कंपाऊंड आयोनिक आहे. मग आयोनिक कंपाऊंड काय होतं त्या ठिकाणी सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होतं पोलरमध्ये आणि AgNO3 कसं आहे आपला पोलर आहे. मग याच्यामध्ये काय होतं Cl मायनस फॉर्म होईल कशामधून NaCl मधून आणि Ag प्लस कशामध्ये फॉर्म झालं तर आपल्या सॉल्व्हेंटमध्ये आणि या ठिकाणी AgCl तयार झालं आणि AgCl काय आहे आपलं त्या ठिकाणी व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट दाखवतं आपल्याला. But CCl4 being a covalent compound does not give Cl minus ion by ionization to form precipitate. पण जर CCl4 मध्ये जर पाहिलं आपण तर CCl4 मध्ये काय होतं आपल्याला तो प्रिसिपिटेट पाहायला मिळत नाही का तर CCl4 कसं आहे आपलं हे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शेअरिंग झालेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला Cl मायनस अवेलेबल होत नाही आणि Cl मायनस जर अवेलेबल झालं नाही तर त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होईल का आपलं होणार नाही आणि कंपाऊंड जर नाही तयार झालं तर प्रिसिपिटेट पाहायला मिळेल का नाही. देयर इज नो फॉर्मेशन्स ऑफ प्रिसिपिटेट इन केस ऑफ CCl4. नेक्स्ट MCQs. नंबर 1. The solubility of ionic compound is due to potential energy, kinetic energy, hydration energy and the last one is high lattice energy. ते स्टॅबिलिटी त्याला का मिळालेली आहे त्याला स्टॅबिलिटी का मिळालेली आहे कशामुळे मिळाली त्याला स्टॅबिलिटी बिकॉज ऑफ हाय लॅटिस एनर्जी. त्याला हाय लॅटिसमुळे त्याला एनर्जीमुळे त्याला स्टॅबिलिटी मिळालेली आहे. An ionic solid is a poor conductor of electricity because ions do not conduct electricity. Charges on the ion is uniformly distributed. Ions occupy fixed position in solid. Ions have uniform field influence around them. तर या ठिकाणी त्याची पोझिशन कशी असते फिक्स असते. दे आर परफेक्टली अरेंज therefore they does not change their positions and they does not conduct electricity. Many ionic crystals dissolve in water because water is amphoric solvent. Water is a high boiling liquid which has no taste, no odor. The process is accompanied by a positive heat of solutions. And the last one, water decreases the interionic attraction in the crystal lattice due to solvation. पहा वॉटर काय करतं जे काही इंटरआयोनिक अट्रॅक्शन असेल ते कमी करतं आणि त्या ठिकाणी एक प्रोसेस होत असते पहा सॉल्वेशनची प्रोसेस आहे. सॉल्वेशन प्रोसेस म्हणजे काय जो काही आपला कॅटायन्स किंवा ॲनायन्स तयार होईल ह्या ॲनायनच्या भोवती काय करतं वॉटर मॉलिक्यूल काय करतात अरेंजमेंट होते वॉटर मॉलिक्यूलची त्याला आपण म्हणतो सॉल्वेशन्स म्हणतो पहा. आयोनिक बॉन्ड्स इज फेवरेबल बिटवीन ॲटम्स वेअर एक्स अँड वाय. कोणामध्ये होऊ शकतो एक्स हॅव्हिंग लो ionization enthalpy and Y low electron gain enthalpy. X having a high ionization enthalpy and Y low electron affinity. X low ionization enthalpy and Y have high electronegativity. And the last one is X high ionization enthalpy and Y high electron affinity. तर या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला इलेक्ट्रॉन चा जो काही डिफरन्स असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तो हाय असला पाहिजे आणि तो डिफरन्स जर हाय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आयोनिक बॉन्ड कसा आहे फेवरेबल आहे. द बॉन्ड फॉर्म बिटवीन CgM अँड क्लोरीन इज कोव्हॅलंट बॉन्ड
ionic bond, dative bond, and the last one is the all of these above. तर सीजियम आणि क्लोरीन याच्यामध्ये जो काही बॉन्ड होतो, आता हा मेटल आहे आणि क्लोरीन नॉन मेटल आहे. मेटल आणि नॉन मेटलमध्ये नेहमी आपल्याला आयोनिक बॉन्ड पाहायला मिळतो. पहा प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. काय प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंडच्या? लॅटिस एनर्जी इन अ क्रिस्टल. एनर्जी रिलीज व्हेन a requisite number of positive and negative gaseous ions combine to form one molecule of ionic compound is called lattice energy. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज मिळाला आपल्याला, दुसरा निगेटिव्ह चार्ज मिळाला किंवा ॲटम्स मिळाले आणि त्याच्यापासून एक मॉलिक्युल्स तयार झाला. आणि हा मॉलिक्युल्स तयार होत असताना जी काही एनर्जी रिलीज होईल, त्या एनर्जीला आपण म्हणतो लॅटिस एनर्जी. दिस एनर्जी इज कॉल्ड लॅटिस एनर्जी. Ionic compound in the crystalline state consist of orderly three-dimensional arrangement of cations and anions held together by Coulombic interactions energy. पण आपण NaClचे स्ट्रक्चर पाहिलं, जी काही Na+ची पोझिशन असेल आणि Cl- ची पोझिशन असेल ती कशी आहे? अगदी फिक्स पोझिशन आहे. These compound crystallize in a different crystal structure determined by the size of ions, charge of ions, their packing arrangement and other factor. मग या कंपाऊंडचे वेगवेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात आणि ते क्रिस्टल स्ट्रक्चर कशावर डिपेंड्स आहेत? साईज ऑफ द आयन्स. आयनची साईज किती आहे, आयनवरती चार्ज किती आहे आणि त्याचं पॅकिंग कसं आहे. आता हे 12th मध्ये आहे आपल्याला पॅकिंग पाहायला. फॉर एक्झाम्पल NaCl. In ionic solid, the sum of electron gain enthalpy and the ionization enthalpy may be positive, but still the crystal structure gets stabilized due to the energy released in the formation of crystal lattice. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण, ज्या वेळेस क्रिस्टल्स फॉर्म होत असेल त्यावेळेस एनर्जी काय होते? लॉस्ट होते आणि त्या एनर्जीला आपण म्हणतो लॅटिस एनर्जी. पण NaCl असेल याच्यामध्ये जरी आपल्याला लॅटिस एनर्जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली तरी सुद्धा ते स्ट्रक्चर कसं आहे? स्टेबल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. पहा या ठिकाणी NaCl स्ट्रक्चर आहे, Cl- आहे, हा Na+ आहे. फॉर्मेशन्स ऑफ NaCl कशा प्रकारे फॉर्म होतं? या ठिकाणी Naचं काय होतं? गॅसियस ॲटममध्ये Na जातो, Na पासून Na+ तयार होतं आणि जी काही एनर्जी असेल ती किती आहे? 501.6 किलोजूल पर मोल्स आहे. सेकंड, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. क्लोरीन ॲटम काय करतो? जो Na+नं इलेक्ट्रॉन लॉस्ट केला आहे तो क्लोरीन ॲक्सेप्ट करतो आणि Cl- तयार होतं. आणि ही जी काही एनर्जी असेल ती किती आहे? -348.8 किलोजूल पर मोल. एन्थॅल्पी ऑफ लॅटिस फॉर्मेशन किती आहे मग? 791.2 किलो जूल. Qualitative measures of the stability of an ionic compound is provided by its enthalpy of lattice formation and not simply by achieving octet of electrons around the ionic species in a gaseous state. Lattice enthalpy. The lattice enthalpy of an ionic solid is defined as the energy required to completely separate 1 mole of a solid ionic compound into gaseous constituent ion. एक मॉलिक्युल्स असेल, या मॉलिक्युल्स पासून त्याचे काय तयार करायचे? आपल्याला आयन्स तयार करायचे. दिस आर कॉल्ड ॲज अ लॅटिस एन्थॅल्पी. लॅटिस एन्थॅल्पी ऑफ NaCl is a 788 kilojoules moles, means that 788 kilojoule energy is required to separate 1 mole of solid NaCl into 1 mole of Na+ and 1 mole of Cl- to infinite distance.
एक मॉलिक्यूल आहे NaClचा, हा मॉलिक्यूल आपल्याला सेपरेट करायचा, जसं Na प्लस करायचं आणि Cl मायनस करायचं. मग हे करताना किती एनर्जी पाहिजे आपल्याकडं, तर 788 किलो जूल एवढी एनर्जी आपल्याकडे पाहिजे. आणि एवढी एनर्जी असेल तर आपण Na प्लस आणि Cl मायनस सेपरेट करू शकतो. लॅटिस एनर्जी ऑफ BeCO3 ऑक्सिडेशन स्टेट दिलेले आहे. नेक्स्ट MgCO3 अँड CaCO3 इन द ऑर्डर ऑफ, याची जी काय ऑर्डर दिली, पहिल्याची ऑर्डर असेल जास्त असेल, दुसऱ्याची असेल का तिसऱ्याची असेल. नेक्स्ट फर्स्ट लेस दॅन सेकंड, सेकंड लेस दॅन थर्ड, फर्स्ट less than third, third less than second, and the last one is second less than first, first less than third. तर ही जी काय ऑर्डर असेल ती काय होते या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इज ग्रेटर दॅन सेकंड अँड सेकंड इज ग्रेटर दॅन थर्ड. का तर त्याचं जे काय ॲटॉमिक साईज असेल ती ॲटॉमिक साईज काय आहे, पहिल्याची कमी आहे, दुसऱ्याची जास्त आहे, तिसऱ्याची अजून त्याच्यापेक्षा जास्त आहे. The molecule that deviate from octet rule is NaCl, BF3, MgO and NCl3. तर डेव्हिएट होतं म्हणजे काय, तो रूल तो फॉलो करत नाही. तर BF3 काय असा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये काय होतं की ऑक्टेटला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, पण याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असतात, 6 असतात, म्हणजे लेस दॅन ऑक्टेट आहे, म्हणजे हा डेव्हिएट झाला, वेगळा झाला. The number of valence electron in CO3 2 minus ion, CO3 2 minus ion मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, 8, 12, 28, 24. द आन्सर इज 24. कारण पहा या ठिकाणी ऑक्सिजनवर किती आहे या ठिकाणी आपल्याकडे, तर 6 इलेक्ट्रॉन आहे ऑक्सिजनवरती. मग ऑक्सिजनचे किती झाले आपल्याकडं, 6 × 3 18 झाले. 18 प्लस कार्बनचे किती आहे आपल्याकडं, 4 आहे, 22 झाले. आणि याच्यावर चार्ज किती आहे, -2 आहे, म्हणजे 22 + 2 दॅट इज 24. इन द फॉर्मेशन्स ऑफ आयोनिक बॉन्ड फॉर्म होताना काय होतं, इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड बिटवीन मेटल्स, इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर फ्रॉम मेटल टू नॉन मेटल, electrons are shared between metal and non-metal, and the last one is electron pair is donated by one atom. आता काय होतं आयोनिक बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनचं कम्प्लीट ट्रान्सफर होतं, कोणामध्ये, मेटलकडून नॉन मेटलकडे. Element X is strongly electropositive and element Y is strongly electronegative. Both are univalent, so the compound formed by them would X plus Y minus, X minus Y plus, XY and XY डेटिव्ह बॉन्ड दाखवलेला आहे. आता पहा इलेमेंट कसा आहे आपला, X हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि Y इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. मग या ठिकाणी Xचं पॉझिटिव्ह होईल आणि Yचं निगेटिव्ह होईल, म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट. द चार्ज ऑन अ कॅटायन M is a +2 and anion A is a -3. द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड फॉर्म इज. आता पहा ज्या वेळेस आपल्याकडे कंपाऊंड फॉर्म होत असतो, तो कंपाऊंड फॉर्म होताना जो काही चार्ज असेल तो चार्ज काय केला जातो, न्यूट्रलाइज केला जातो. मग या ठिकाणी M वरती प्लस चार्ज आहे आणि तो किती आहे, 2+ आहे, आणि A वरती -3 आहे. MA2, M3A2, M2A3 अँड M2A. तर ते काय येईल आपलं, M3A2 येईल. कारण आता M वर किती चार्ज आहे, +2 आहे, म्हणजे M3 जर घेतला तर किती झालं, +6 झालं. आणि A वरती किती चार्ज आहे, -3 आहे. A2 घेतलं म्हणजे -6 झालं, म्हणजे +6 आणि -6 इक्वल्स होतील आणि त्या ठिकाणी काय होईल, आपला कंपाऊंड फॉर्म होईल. थँक्यू.